राज्यभरातील पीक विम्यावरल्या सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी व आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पैसे हस्तांतरित व्हायला सुरुवात झालेली आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, ज्या पीक विम्याच्या प्रतीक्षेत होता तो पीक विमा आता पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। म्हणजे रखडलेले पीक विम्याचे दावे आता मंजूर करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती केंद्र शासन व राज्य शासनामार्फत पीक विम्याचे पैसे आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तुमच्या बँक खात्यावरती आजपासून पैसे हस्तांतरित व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। बघा पीक विमे बघा राज्यभरातील पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी रखडलेले बघा रखडलेले दावे मंजूर करून राज्य शासनाने मोठी बातमी दिलेली आहे। म्हणजे 2023-24-25 मधील पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता रक्कम हस्तांतरित व्हायला सुरुवात झालेली आहे। म्हणजे बघा 23, 24 आणि 25 मध्ये जर तुम्ही पीक विमा भरलेला असेल तर तुमच्या बँक खात्यावरती आजपासून पीक विम्याची हस्तांतरित रक्कम बँक खात्यावरती जमा होणार आहे। म्हणजे शेतकरी मित्रांसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही। बघा या 17 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची रक्कम पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। त्यासाठी केंद्र शासनाने तथा राज्य शासनाने मोठा निर्णय घेऊन तात्काळ पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे घेतलेला असून शेतकऱ्यांना आर्थिक मोठा दिलासा मिळालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। बघा 16 जिल्ह्यांची यादी आहे। बघा या 16 जिल्ह्यांमध्ये आजपासून पैसे वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। म्हणजे 16 जिल्ह्यांमध्ये तुमचाही जिल्हा असू शकतो, त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचं नाव येणार आहे। त्यामुळे तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट जाणून घेण्यासाठी तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। तुमचा जिल्हा कोणता आहे तेही नक्कीच सांगा। तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आहे। बघा पैसे जमा व्हायला सुरुवात झाली। डीबीटी मार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आज सकाळपासूनच रक्कम वितरित व्हायला सुरुवात झाली आहे। 75% पीक विमा जमा होणार आहे। म्हणजे 25% अग्रिम पीक विमा तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झालेलाच आहे, परंतु 75% पीक विमा आता राज्य शासनामार्फत जमा होणार आहे। बघा अशी स्वतः माहिती राज्याचे कृषी मंत्री शिवराजसिंह दत्तामा भरणे यांनी दिलेली आहे। बघा पत्रकार परिषद घेऊन माहिती दिलेली आहे। यामध्ये नुकसानग्रस्तांनाही त्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। बघा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहे असं स्वतः माहिती त्यांनी दिलेली आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी म्हटलं तर काहीच हरकत नाही, कारण की तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहे। त्यासाठी पहिलाच जिल्हा येतो बघा पुणे। पुणे जिल्ह्याचं यात नाव आहे, कारण की पुणे जिल्ह्याचं यामध्ये अपडेट आहे। बघा पुणे जिल्हा त्याचप्रमाणे बीड असेल, बघा बीड, पुणे, धाराशिव जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या 70% तर पीक विमा आजपासून हस्तांतरित व्हायला सुरुवात झाली आहे। म्हणजे पात्र लाभार्थी जे शेतकरी त्यांच्या बँक खात्यावरती आजपासून पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की तुमच्या बँक खात्यावरती पैसे हस्तांतरित व्हायला सुरुवात झाली। पीक विम्याची तात्काळ रक्कम केंद्र शासनामार्फत राज्य शासनामार्फत पीक विम्याची रक्कम आजपासून वितरित होणार आहे। त्यामुळे तुम्हाला अतिशय मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही। त्याचप्रमाणे बघा लातूर असेल, लातूरमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्याचप्रमाणे जालना असेल, जालन्यातील रखडलेले दावे आता पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। त्याचप्रमाणे नांदेड असेल, नांदेडमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आजपासून पैसे वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे। त्याचप्रमाणे हिंगोली असेल, हिंगोलीतील बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे पडायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, कारण की तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट घेऊन येत राहू। 75% अग्रिम पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत तुमच्या बँक खात्यावरती 25% अग्रिमच पीक विम्याचे पैसे जमा झाले असतील व खरीप व अग्रिमचे पैसे जमा झाले असतील। 75% हे बाकी असतील। बघा 75% बाकी असतील। त्यामुळे तुमच्या बँक खात्यावरती आतापर्यंत ही पैसे जमा झालेले नसेल। त्याचप्रमाणे बघा
शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत 25% पीक विमा तुमच्या बँक खात्यावरती जमा झालेला आहे. 75% अग्रिम पीक विमा व खरीप पीक विमा तुमच्या बँक खात्यावरती जमा झालेला नाही. त्यामुळे तुम्हाला चिंता लागलेली होती की शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे केव्हा जमा होणार. म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँक खात्यावरती केव्हा पैसे जमा होणार, केव्हा विस्तारित होणार हप्ता. आजपासून बघा, आजपासून हप्ता विस्तारित व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोठी महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. शेतकरी मित्रांसाठी मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही. बँक खात्यावरती पैसे विस्तारित व्हायला सुरुवात झालेली आहे. आजपासून तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी मोठी गुड न्यूज म्हटलं तरी काहीच हरकत नाही. बघा, त्याचप्रमाणे सातारा जिल्हा असेल बघा, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याचप्रमाणे नगर, छत्रपती संभाजीनगर असेल किंवा अहिल्यादेवी नगर असेल, या जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे आजपासून विस्तारित व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी मोठी गुड न्यूज म्हटलं तरी काहीच हरकत नाही. तुमच्याही बँक खात्यावरती आजपासून पैसे विस्तारित व्हायला सुरुवातच झालेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण आजचा व्हिडिओ होता. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवावं. येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या राहिलेले बघा 34 जिल्हे म्हणजेच 19 जिल्ह्यांची यादी राहिलेल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. म्हणजे जर येणारा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्यामुळे तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्ही जर आता चॅनल सबस्क्राईब करून ठेवलं तर यात तुमचाच फायदा आहे. तुम्हाला रोजचे रोज महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. भेटत राहूत अशाच नवनवीन सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.